एक बेड, बेड चार. नमस्कार, मी ॲडव्होकेट ग्रीष्मा महामरे आपले हक्क आपला कायदा या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत करते. स्वतःचं घर असावं असं प्रत्येकाला वाटतं. प्रत्येकाची इच्छा असते, स्वप्न असतं. पण आपण ज्या गृहनिर्माण संस्थेत अर्थात हाऊसिंग सोसायटीत राहतो तिथं अनेकदा नियम न माहिती असल्यामुळे किंवा न समजल्यामुळे वाद होतात. हे सोसायटी रिलेटेड नियम काय आहेत किंवा फ्लॅट मालकीचे डॉक्युमेंट कसे तपासले जातात, मालमत्तेचा हस्तांतरणाचे नियम नक्की काय आहेत, या सर्व प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आज आपल्या कार्यक्रमात आपल्यासोबत सहकार क्षेत्रातले 5 दशकांहून अधिक काळ प्रॅक्टिस करणारे ज्येष्ठ वकील ॲडव्होकेट श्रीपाद खुर्जेकर सर आहेत. नमस्कार सर. वकिलीचा वारसा लाभलेले खुर्जेकर सर गेल्या 52 वर्षांहून अधिक काळ सातत्याने कायद्याच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. सरांनी BSc आणि LLBची डिग्री पुणे विद्यापीठातून घेतली आहे. सरांचा अनुभव आथंग असला तरी त्यांनी भारताच्या सर्व उच्च न्यायालयात सहकार आयुक्त आणि निबंधक रजिस्ट्रार यांच्यासमोर अनेक ऐतिहासिक आणि गुंतागुंतीचे खटले चालवले आहेत. सर कोऑपरेटिव्ह लॉ प्रॅक्टिशनर्स असोसिएशन पुण्याचे माजी अध्यक्ष राहिले आहेत. विविध साखर कारखाने, नॅशनलाइज्ड आणि सहकारी बँक, अनेक गृहनिर्माण संस्थांच्या फेडरेशनवर त्यांनी कायदेशीर सल्लागार म्हणून काम केलं आहे. सर, कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे. नमस्कार सर, आपण आज अशा विषयावर बोलणार आहोत ज्याचा संबंध थेट नागरिकांच्या हक्कांशी आहे. महाराष्ट्र सरकार संस्थांचा कायदा अर्थात महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट 1960 हा नक्की काय आहे, हा अस्तित्वात का आला? थोडी पार्श्वभूमी याला सांगायला लागेल. 1960 साली महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आणि 1/7/1960ला हा कायदा अस्तित्वात आला, कारण 1 मेला राज्याची निर्मिती झाली. पूर्वी द्वैभाषिक होतं, म्हणजे महाराष्ट्र आणि गुजरात एक होतं, त्यामुळे बॉम्बे कोऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट लागू होता. पण महाराष्ट्र स्वतंत्र झाल्यावर हा कायदा लागू केला. आता ही जी सहकारी संस्था आहे ती निर्णय क्षेत्रासाठी निर्णय वर्गीकरण असलेल्या संस्था आहे. आज आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये सहकार संस्थांचं जाळं खूप मोठं आहे. माझ्या माहितीप्रमाणे जवळजवळ 2,82,000 संस्था, सहकारी संस्था, गृहनिर्माण संस्था आहेत. आता या संस्थांमधलं आज जो आपण बोलणार आहोत तो शुगर फॅक्टरी म्हणा किंवा इतर कारखानदारी म्हणा किंवा विविध कार्यकारी संस्था म्हणा, यावर न बोलता आपला फोकस आज सहकारी गृहनिर्माण संस्थांवर आहे. तर साधारणपणे एका विशिष्ट उद्देशाने, म्हणजे गृहनिर्माण संस्था स्थापन करणे, याच्यासाठी एकट्याला जमीन घेणं किंवा एकट्याला काही करणं हे शक्य नसतं. मग अशा वेळेस पूर्वी 23 जुलै 2019 पूर्वी जो कायदा होता त्याप्रमाणे साधारणपणे 10 सभासद एकत्र येऊन संस्था स्थापन करत असत. त्याच्यानंतर ती संस्था जागा विकत घेत असे आणि जी जमीन घ्यायची त्याही लेआउटमध्ये समजा किमान 10 किंवा 12 सभासद असतील तर ते निर्णय फॅमिलीतले, म्हणजे कुटुंबातले सदस्य असले पाहिजे. एकाच कुटुंबातले सदस्य चालत नाहीत. या संस्था स्थापन होताना काही त्याची सहकारातल्या गोष्टी आहेत. सहकारातली मूळ 6 तत्त्व आहेत, मग ती कुठल्याही सोसायटी लागू होतात. आणि याचा उद्देश जो आहे
तो सर्वसामान्यांना घरं मिळणं, गृहनिर्माण संस्था केली तर संस्थेच्या नावाने जमीन घेतली जाते, मग त्याचे लेआउटप्रमाणे प्लॉट पाडले जाऊन ते दिले जातात. समजा जर ही संस्था प्लॉट पद्धतीची असेल तर त्याला टेनंट ओनरशिप संस्था म्हणतात. आणि जर एकाच लेआउटमध्ये बिल्डिंग बांधून त्यात जर गाळे बांधले तर त्याला टेनंट को पार्टनरशिप म्हणजे सहभागीदारी संस्था म्हणतात. या उद्देशाने हा कायदा अस्तित्वात आला आहे. सर, आपण रोजच्या भाषेत किंवा आपण रोज हा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी शब्द रोज वापरतो, ह्या शब्दाचा अर्थ काय आहे? आता कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी असा शब्द जरी वापरला तरी जुलै 2019 पर्यंत कोऑपरेटिव्ह हाऊसिंग असा वेगळा चॅप्टर नव्हता. अच्छा. शासनाने तो 23 जुलै 2019ला अस्तित्वात आणला. आणि त्यामुळे इतर कायद्यातल्या तरतुदी म्हणजे जे एखाद्या सहकारी साखर कारखान्यामध्ये सभासदाची पात्रता, तिला किमान 10 गुंठे जमीन असली पाहिजे, ऊस असला पाहिजे वगैरे वगैरे, किंवा जमीन असली पाहिजे हे लागत नाही. पण हाऊसिंग सोसायटीमध्ये तसं नाही. आता म्हणून तो वेगळा चॅप्टर काढल्यामुळे आपण कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी म्हणतो तेव्हा आपण गृहनिर्माण संस्था म्हणतो. मात्र त्याला फक्त सहकारी कायद्यातल्या तरतुदी लागत नाही. जेव्हा आपण एखादी सहकारी गृहनिर्माण संस्था म्हणतो तेव्हा त्याला फ्लॅट पद्धतीची असेल तर फ्लॅट ओनरशिप ॲक्ट लागतो. महाराष्ट्र फ्लॅट ओनरशिप ॲक्ट 1963चा तो लागतो. त्याच्यानंतर तुम्हाला जर अपार्टमेंट पद्धतीचे जर संस्था असेल तर महाराष्ट्र असोसिएशन ऑफ अपार्टमेंट ॲक्ट 1970 लागतो. त्याच्यानंतर 2016 साली आलेला रेरा लागतो. म्हणजे एका हाऊसिंग शब्दामध्ये निर्णय कायदे समाविष्ट आणि त्याच्या तरतुदी आहेत. सर, गृहनिर्माण संस्थाची नोंदणी कुठे होते, कशी होते? आता गृहनिर्माण संस्थांची जी नोंदणी होते ते पूर्वी 10 लोक एकत्र येऊन 10 लोकांनी एक नियोजित संस्था काढण्याकरता आपला मुख्य प्रवर्तक म्हणजे चीफ प्रमोटर निवडायचा. त्याची एक सभा घ्यायची, त्याला सगळे अधिकार द्यायचे. आणि 1976 पूर्वी अर्बन लँड सिलिंग ॲक्ट आला, 1976 झाली. त्यावेळेस आधी सोसायटी फॉर्म व्हायची आणि सोसायटी जमीन विकत घेऊन त्याचे प्लॉट पाडायचे आणि मग मेंबर घ्यायचे किंवा जमिनीवर बांधकाम करायचे. पण आता तसं होत नाही. आता त्यामध्ये काही गैरव्यवहार व्हायला लागल्यामुळे आधी तुम्हाला जमीन दाखवायला लागते. म्हणजे जमिनीचं साठेखत किंवा असं काहीतरी झालेलं दाखवून जर तुम्ही मिळकत दाखवली तर कमीत कमी पूर्वी 10 आता 5 या लोकांनी एकत्र येऊन आम्हाला या पर्टिक्युलर प्रॉपर्टीवर घरबांधणी संस्था निर्माण करायची आहे असा अर्ज करायचा. असा अर्ज निबंधकांकडे केला. आता वर्गीकरणाप्रमाणे म्हणजे मुंबई असेल तर वॉर्ड वाईज आहे, पुणे असेल तर सिटी वाईज उपनिबंधक आहेत. म्हणजे सिटी 1, सिटी 2, सिटी, कारण मोठे शहर आहे त्याचे विभाग केलेत आणि त्यानुसार उपनिबंधकांना ते अधिकार दिले. ते उपनिबंधक तो अर्ज आला की तुम्हाला 4 नावांपैकी एक नाव राखून ठेवतात. आपल्याला 4 नावं द्यायची असतात किंवा ही 4 नावं आम्हाला पाहिजेत. तर या 4 नावांपैकी कुठलेही एक नाव ते जे दुसऱ्या कोणाला दिलेलं नाही ते निवडून तुम्हाला पहिली एक ऑर्डर देतात. ती कलम 4 खाली ऑर्डर असते आणि त्यामध्ये नियोजित संस्था आणि त्याच्या प्रवर्तकाचा उल्लेख असतो. तिथून 3 महिन्यामध्ये सगळे जमिनीचे कागद, सभासदांचे सगळे डिटेल्स, त्याच्यानंतर जमिनीचं टायटल डीड आणि काही ॲफिडेविट, प्रतिज्ञापत्र वगैरे देऊन संस्था नोंदणी केली जाते. सर, हे हाऊसिंग कोऑपरेटिव्ह सोसायटीचे काही प्रकार असतात का? हाऊसिंग सोसायटीचे जे प्रकार आहेत ते मी मगाशी म्हणल्याप्रमाणे जर सोसायटीने प्लॉट विकत घेतला आणि त्यावर घरबांधणी केली तर ती फ्लॅट पद्धतीची सोसायटी म्हणजे टेनंट को पार्टनरशिप हाऊसिंग सोसायटी म्हणतात. त्यामुळे प्रत्येक सभासद हा सहभागीदार असतो. मात्र भूखंड जिथं आहेत
म्हणजे समजा 1 एकर जमीन आहे आणि 10 आहेत किंवा 20 लोक आहेत, तर प्रत्येकाला 5 गुंठ्याचा प्लॉट दिला 5,000 चौरस फुटाचा, तर त्याला टेनंट ओनरशिप म्हणजे सहकारी मालकी घर निर्माण संस्था म्हणतात. तिथं जमिनीची मालकी संस्थेकडे असते आणि तुम्हाला भाडेपट्ट्याने जमीन दिली जाते आणि तुम्हाला पाहिजे तसं लोकल अथॉरिटी म्हणजे म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या डेव्हलपमेंट कंट्रोल रूलप्रमाणे तुम्हाला त्याच्यावर बांधकाम करता येतं. फ्लॅट पद्धतीच्या याच्यामध्ये तुम्हाला विकसक नेमता येतो. विकसक नाही नेमला तर तुम्हाला ते बांधून घेणारा कुठला तरी स्वतःचं सेल्फ रिडेव्हलपमेंट करायची असेल तर ती करता येते. पण गेल्या काही वर्षामध्ये हे डेव्हलपर ही संज्ञा म्हणजे मला शक्य नाही आहे बांधकाम करणं, म्हणून आपण डेव्हलपरमार्फत ते ॲग्रीमेंट करून अशा संस्था फ्लॅट पद्धतीच्या निर्माण करतो. सर, आत्ता तुम्ही म्हणालात की गृहनिर्माण संस्थेत सभासद असतात, ह्यांचे काही प्रकार असतात का? सभासदांचे प्रकार असतात. म्हणजे पहिलं म्हणजे जर आपण 2 पद्धतीत जर विभागलं तर आपण पहिलं सध्या जास्त करून प्लॉट पद्धतीच्या सोसायट्या पार सातारा, पुणे वगैरे ज्या ठिकाणी जमिनी अवेलेबल आहेत त्या ठिकाणी ते होऊ शकतं. पण मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी आता जुनी संस्था आहे म्हणजे एकच प्लॉट आहे किंवा मल्टिपल बिल्डिंगचा एक प्लॉट आहे, त्या प्लॉटचं तुम्हाला ते पाडून नवीन सध्याच्या पोटनियमाप्रमाणे आणि नवीन DC रूल डेव्हलपमेंट कंट्रोल रूल्स किंवा UDCPR जे म्हणतात त्याप्रमाणे तुम्हाला बांधकाम करता येतं. आता त्याची जबाबदारी आपण त्या विकसकावर देऊ शकतो. ही जी काही पद्धत आहे ती आपण सध्या रिडेव्हलपमेंट किंवा डेव्हलपमेंट या सदरात वापरतो. मात्र त्याला परत मी मगाशी म्हटल्याप्रमाणे या सगळ्या ह्याच्यासाठी नुसता जुना कायदा वापरून चालत नाही, कारण हाऊसिंग चॅप्टर वेगळा काढला आहे तो आता बघायचा आहे. काही तरतुदी जुन्या आहेत त्या वापरायच्या आहेत आणि नवीन कायद्यामधल्या इस्पेशली रेरातल्या तरतुदी या महत्त्वाच्या आता झाल्या आहेत, त्याही याला लागतात. खरं म्हणजे जर आपण सहकारी गृहनिर्माण संस्था असा जर विषय घेतला तर आपल्या घटनेप्रमाणे तो सूची 8 म्हणजे 8 शेड्यूलमध्ये येत होता आणि त्यामध्ये तो राज्य सरकारचा विषय होता आणि कोऑपरेटिव्हच्या पुढे वेलफेअर असं शब्द लिहिला आहे म्हणजे लोककल्याण, जनहित हा त्यातला गाभा आहे. आता जनहितमध्ये डेमोक्रेसी आली त्यामुळे इतर प्रिन्सिपलप्रमाणे डेमोक्रेटिक प्रिन्सिपलवर ही संस्था चालते. मग ती फ्लॅट पद्धतीची असो किंवा प्लॉट पद्धतीची असो. सर, एखाद्या नवीन खरेदीदाराला जेव्हा सभासद बनवायचं असेल तेव्हा सोसायटीच्या कमिटीने काय डॉक्युमेंट्स लक्षात ठेवायला पाहिजेत किंवा काय विचारले पाहिजेत? सध्याच्या काळामध्ये हा मोठा एक गहन प्रश्न झाला आहे, कारण पूर्वी काही आधार, पॅन कार्ड वगैरे लागत नव्हतं, पण आता नुसता अर्ज करून चालत नाही. समजा जर मी त्या अर्जामध्ये मी सभासद आहे आणि माझी बायको सहसभासद आहे तर दोघांना वेगळ्या तऱ्हेचे नमुन्यामध्ये अर्ज करायला लागतात. त्यात मला उत्पन्नासहित सगळी माहिती द्यायला लागते. माझं दुसऱ्या सहकारी संस्थेमध्ये मी सभासद आहे का हेही जाहीर करायला लागतं. त्याच्यानंतर माझा परमनंट ॲड्रेस, समजा मी इथं इन्व्हेस्टमेंट म्हणून फ्लॅट घेतला आहे किंवा जागा घेतली आहे आणि मी ॲक्च्युअली अमेरिकेत राहतो आहे, तर अशाही लोकांना आता सभासद होता होत. पूर्वी तो भारतीय रहिवासी पाहिजे असं. आता ते पोटनियम बदललेत बऱ्यापैकी आणि त्यामुळे तुम्हाला हे सभासद होताना संस्था काय पाहते. पूर्वी जे हायकोर्टाचं जस्टिस पेन्शनचं जजमेंट होतं त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की सभासदांना हक्क कोणाबरोबर राहायचा, म्हणजे मला माहिती पाहिजे माझ्याबरोबर समविचाराचे सभासद असले पाहिजेत, एका उद्दिष्टाने काम करणारे असले पाहिजेत, लोकशाही पद्धतीने काम करायला मान्यता देणारे सभासद पाहिजेत. मग संस्था काय करते, संस्था यामध्ये स्क्रुटिनी करते. पॅन आधार हे आता आवश्यक झालं आहे.
ते द्यायला लागतं, उत्पन्नाचा दाखला द्यायला लागतो. त्याच्यानंतर तुम्हाला एकंदर कुटुंबात किती राहणारे सदस्य आहेत ते बघायला लागतं. काही मोठ्या सोसायटींमध्ये ते स्वतःचे नियम आणतात, ते पोटनियमात असतात किंवा साधारण सभेने केलेले असतात. सध्या आपल्याला माहिती आहे की आपल्या शेजारी कोण राहतो हे आपल्याला माहीत नसतं. त्यामुळे संस्थेकडे ती माहिती असावी या दृष्टीने काही काही संस्था इंटरव्ह्यू पण घेतात, त्यामध्ये बरीच अच्छा. माहिती मिळू शकते. सर, आजकाल आपण बऱ्याचदा ऐकतो की मालकाच्या मृत्यूनंतर त्यांच्या वारसदारांमध्ये वाद होतो. जोपर्यंत आपण सोसायटीत मृत्यूपत्र किंवा सक्सेशन सर्टिफिकेट देत नाही तोपर्यंत कमिटी कोणाला सभासद म्हणून या- अपॉइंट करते? पूर्वी कलम 30 होता, आता 23 जुलै 2019 नंतर हाऊसिंग चॅप्टर जेव्हा आला हम्म, तेव्हा यामध्ये स्पेसिफिक प्रोव्हिजन आली. हम्म, ती अशी प्रोव्हिजन आली, समजा सभासदाचा मृत्यू झाला हम्म, पण त्याचा मृत्यू होताना त्यांनी मृत्यूपत्र करून ठेवलं असेल तर अशा वेळेस त्या मृत्यूपत्राचा उपयोग होतो. समजा मृत्यूपत्राने त्यांनी मुलाला दिलं असेल किंवा मुलीला दिलं असेल हम्म, तर विषय येत नाही. हम्म, पण सभासद होताना झाल्यावर सहकारी संस्थेच्या काही नियमांप्रमाणे तुम्हाला हम्म, पोटनियमानुसार नॉमिनेशन पण द्यायला लागतं. हम्म, समजा मृत्यूपत्र नाही आणि नॉमिनेशन आहे हम्म, तर तात्पुरतं तुम्हाला नॉमिनेशन वापरता येतं, कारण एकापेक्षा जास्त घरामध्ये हम्म, म्हणजे बायको आहे, 2 मुलं आहे, सून आहे, नातवंड आहेत, मग अशा वेळेस तो करता माणूस गेला तर सगळ्यात मोठ्या मुलाला करायचं असं नसतं. हम्म, त्यामुळे ते असं म्हणतात की तुम्हाला कौटुंबिक याचा म्हणजे फॅमिली अरेंजमेंटचा काही दस्तऐवज आहे, हम्म, विल आहे, हम्म, त्याच्यानुसार केलेलं प्रोबेट आहे हम्म, किंवा सक्सेशन सर्टिफिकेट याला लागत नाही. सक्सेशन सर्टिफिकेट हे मुव्हेबलला लागतं. हम्म, इमोवेल प्रॉपर्टीला तुम्हाला वारस दाखला म्हणजे हेअरशिप Heirship सर्टिफिकेट. certificate. आता यातलं जे टेस्टॅमेंटरी डॉक्युमेंट असेल हम्म, तर ते सोपं जातं त्या माणसाला सभासद करायला. पण यातलं काहीही माझ्याकडे नाही. हम्म, खेडेगावात म्हणा किंवा बाकी शहरांमध्ये म्हणा ही माहितीच नसते. हम्म, मग त्या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हिजनल मेंबर अशी एक नवीन त्यांनी हे काढलं आहे. म्हणजे वर्गीकरणामध्ये मी आत्तापर्यंत तुम्हाला सभासद, सहसभासद, सहयोगी सभासद तसं तात्पुरते सदस्यत्व हम्म, म्हणजे प्रोव्हिजनल मेंबरशिप ही दिली जाते. हम्म, आता ही कोणाला दिली जाते तर जो त्यामध्ये कमिटीच्या मते त्यातल्या ज्याच्याकडे नॉमिनेशन आहे किंवा प्रमुख आहे आणि ज्यांना माहिती आहे हम्म, ते करू शकतात. कुठपर्यंत तो प्रोव्हिजनल मेंबर राहील, तो प्रोव्हिजनल मेंबर जोपर्यंत टेस्टॅमेंटरी डॉक्युमेंट तुम्ही म्हणजेच तुमच्या मालकी हक्काचं हम्म, मृत्यूपत्रानंतर प्रोबेट म्हणा, इतर वारस दाखला म्हणा, हम्म, फॅमिली अरेंजमेंट म्हणा, असा कोणताही दस्ता आणेपर्यंत तो प्रोव्हिजनल मेंबर राहतो. हम्म. मात्र मग हक्क वापरता येतात का तर अशा तात्पुरत्या सभासदाला हक्कही वापरता येतात. सर, अनेकदा आपण ऐकतो की सोसायटी 10 किंवा 20 वर्ष जुनी असली तरी त्या इमारतीच्या खालची जी जमीन असते ती अजून बिल्डरच्या नावावर असते. तर अशावेळी सोसायटीने आणि त्याच्या सभासदांनी काय करायला हवं? 2 गोष्टी आहेत यामध्ये. खरं म्हणजे शासनाने याची गंभीर दखल घेतली हम्म, आणि 2008 साली महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट ॲक्ट ज्याला मोफा म्हणतात हम्म, त्याच्यामध्ये कलम 10 आणि 11 मध्ये या तरतुदींमध्ये थोडी दुरुस्ती केली. या दुरुस्तीने काय केलं तर कुठलाही विकसक मग डेव्हलपर, प्रमोटर, बिल्डर कोणत्याही नावाने तो पुकारला जातो, पण यांनी जर संस्था स्थापन करण्याइतकी संख्या किंवा फ्लॅट किंवा घरं बांधली गेलेली असतील तर तुम्हाला विशिष्ट काळामध्ये स्टेप्स टू फॉर्मेशन ऑफ सोसायटी म्हणजे त्याची पावलं उचलायला लागतात. हम्म, ती जर त्यांनी 4 महिन्यात उचलली नाही हम्म, आणि तुम्ही जर अर्ज केला हम्म, तर तुम्हाला कलम 10(1) खाली जिल्हा उपनिबंधक त्या वॉर्डमधले किंवा याच्यामधले त्यांना आदेश देतात की ही संस्था नोंदवावी. ती संस्था एकदा नोंदवली हम्म, की तुम्हाला
त्या बिल्डरकडनं किंवा डेव्हलपरकडनं अरे बाबा माझ्या संस्थेच्या नावावर जागा लागलीच नाही ना अजून, म्हणून तो त्याच्याकडे अर्ज करायचा, म्हणजे नोटीस पाठवायची, तरीही त्यांनी केलं नाही तर तुम्हाला डीम कन्व्हेन्स म्हणजे तुम्हाला मानव हस्तांतरणाचा एक कलम त्यांनी त्यामध्ये ॲड केला आहे. त्या ॲड केल्यामुळे झालेल्या याच्यात कॉम्पिटंट अथॉरिटी म्हणजे जनरली सर्वसाधारणपणे जिल्हा उपनिबंधक ही कॉम्पिटंट अथॉरिटी असते, त्याच्याकडे तुम्हाला मानवी हस्तांतरणासाठी अर्ज करायला लागतो. आता त्यामुळे संस्थेचं नाव आल्याशिवाय तुम्हाला काहीच होत नाही, जोपर्यंत टायटल संस्थेकडे येत नाही. तर या मानवी हस्तांतरणामध्ये त्यांनी 4 स्टेप्स दिल्या आहेत. त्यामध्ये तुम्हाला ABCD अशा 4 स्टेप्स आहेत. तो ऑफलाईन किंवा ऑनलाईन तुम्हाला अर्ज करता येतो आणि त्या अर्जामध्ये तुम्हाला सभासदांची संख्या, जमिनीचं क्षेत्रफळ, बांधकामाचं क्षेत्रफळ, कमेन्समेंट सर्टिफिकेट, कम्प्लिशन सर्टिफिकेट, आर्किटेक्टचा दाखला, त्याच्यानंतर टायटल सर्टिफिकेट, ही सगळी जरूरती कागदपत्र त्याला दिली आहेत. त्याच्यानंतर तुम्ही म्हणाल तसा अर्ज करता येत नाही. त्याला फॉर्म नंबर 7 असा दिला आहे, तो तुम्हाला अवेलेबल होतो, ऑनलाईनही मिळतो किंवा कुठल्याही सहकारी रजिस्टर निबंधकाच्या ऑफिसमध्ये मिळतो. त्याप्रमाणेच अर्ज करायला लागतो. त्यामुळे त्याप्रमाणे तुम्हाला जमीन आणि जमिनीच्या प्रमाणात बांधकामाचं क्षेत्रफळ याचा मानवी हस्तांतरण असं तुम्हाला डीम कन्व्हेन्सचा दाखला प्राप्त होतो. आता हा दाखला प्राप्त झाल्यानंतर आता आपण जनरली जो जमिनीचा मालक असतो तो खरेदी करतो. त्या ठिकाणी शासन जमिनीचा मालक म्हणून रजिस्ट्रार त्यांचा रिप्रेझेंटेटिव्ह नेमतं आणि तो रजिस्ट्रेशनसाठी जातो आणि संस्थेच्या नावाने खरेदी करून येतो. आता समजा मल्टिपल बिल्डिंग्ज आहेत, म्हणजे एका सोसायटीमध्ये अ, ब, क, ड अशा 5 बिल्डिंग आहेत. आता 5 बिल्डिंग असतील तर ते हस्तांतरण करताना एकाच्या नावावर संस्थेच्या नावावर होतं, मात्र प्रोपोर्शनेटली हिश्शेप्रमाणे त्याला त्याचा जमिनीतला हक्कही दिला जातो. त्याचप्रमाणे तुम्हाला असं पण केलं जातं की कॉमन ॲम्युनिटीज म्हणजे स्विमिंग पूल आहे, क्लब हाऊस आहे, प्लेग्राऊंड आहे, याच्यात प्रोपोर्शनेट हिस्सेदारीने हक्क मिळतो सर्व 5 बिल्डिंगमधल्या लोकांना. आता अशा तऱ्हेचा खरेदी खत तुम्हाला जर एखाद्याला मान्य नसेल किंवा काही अडचण असेल तर हायकोर्टाच्या निर्णयाप्रमाणे तुम्हाला सिव्हिल कोर्टात किंवा दिवाणी कोर्टात जाता येतं. मात्र या डीम कन्व्हेन्समुळे अनेक संस्थांचे खूप महत्त्वाचे प्रॉब्लेम सुटले आहेत आणि त्यामुळे संस्थेची नावं लागण्यामध्ये शासनाच्या या निर्णयामुळे खूप हातभार लागला आहे. सर, तुमच्या 52 वर्षाच्या करिअरमध्ये तुम्ही अनेक उतार चढाव बघितले असतील. असं काही आवडती तुमची केस किंवा जाता जाता आमच्या प्रेक्षकांना तुम्ही काय सांगून जाल? खरं म्हणजे सहकारी कायदा किंवा कुठलाही कायदा हा पूर्ण असा ज्याला आपण कंप्लीट असतो असं नाही. तो निर्णयातऱ्हेने त्याचं रिफॉर्मेशन होत असतं आणि ते रिफॉर्मेशन कसं असतं तर वेळोवेळी काही घटना घडतात म्हणून असतं. आता नॉमिनेशनवरनं येणारे प्रॉब्लेम, इतर प्रॉब्लेम, पण आधी एक साधा तुम्हाला एक प्रॉब्लेम सांगतो की फ्लॅटमध्ये पूर्वीसारख्या आता जाड भिंती नसतात. त्या भिंती खूप अशा नवीन पद्धतीच्या कॉन्क्रीट वापरल्यामुळे त्या भिंतींमधून आवाज जातो एक दुसऱ्या रूममध्ये. आता शेजारी एका फ्लॅटमध्ये पाळणाघर होतं आणि बाजूच्या बिल्डिंगमधल्या माणसाला स्वतःचा TV पण ऐकू यायचा नाही, त्याला साधं त्याचं अभ्यास मुलांना करता यायचा नाही. त्यांनी तक्रार तो केली, तक्रारीची कोणी दखल घेतली नाही म्हणून माझ्याकडे आला. माझ्याकडे आल्यावर त्यांनी विचारलं की मला कोणत्या कायद्याखाली मला हे जाता येईल, सहकार कायद्याखाली जाता येईल का? आता पाळणाघराचे काही नियम आहेत, तर पाळणाघर कुठे असावं किंवा शेजारी क्लासेस आहेत किंवा अन्य गोष्टी आहेत ज्याचा अनायन्स होतो, तर त्या व्यक्तीकडे मग हे नुसतं सहकार कायदा
मध्ये जाताना मग मला पोटनियमाची मदत घ्यायला लागते. आणि पोटनियमामध्ये प्रत्येकाला, कारण प्रिन्सिपलच कोऑपरेशनचा असा आहे की सगळ्यांना शांततेने राहण्याचा अधिकार आहे. एका समुदायाला कोणाबरोबर राहायचं हेही अधिकार आहे. त्यामुळे अशाबाबत तुम्हाला नुसता सहकार कायदा न वापरता मला पोलिसांची आणि आरोग्य अधिकाऱ्यांची मदत घेऊन गोडीने हा प्रश्न सोडवावा लागला. सर, तुम्ही तुमच्या 52 वर्षाच्या अनुभवाचा गाभा आमच्या प्रेक्षकांसमोर मांडला. तुम्ही खूप सोप्या भाषेत आणि सरळ शब्दांमध्ये आमच्या प्रेक्षकांना डीम कन्व्हिनियन्स, गृहनिर्माण संस्थेचे नियम, त्याबद्दलवर येणारे प्रश्नांची खूप सहजपणे उत्तरं समजवली. मला जाता जाता एकच सांगायला लागेल की नवीन मुलांनी किंवा अभ्यास ज्यांना करायचा आहे, आता मला 52 वर्ष झाली आहेत प्रॅक्टिस करून, पण नवीन मुलं जी आहेत हे मला माहीत नाही की सध्याच्या इतर इलेक्ट्रॉनिक मीडियामुळे पुस्तक कमी वाचतात. आमचं म्हणणं कायदा वाचा आणि अभ्यास केला तर यांना जास्त तोही वापर करा ना हा करा, तर यांना जास्त प्रमाणात आपल्या समाजाला त्यांच्या मार्गदर्शनाचा उपयोग होईल. मी तुम्हाला जाताना फक्त एकच तुकारामाचा अभंग सांगतो की असाध्य ते साध्य करिता सायास, म्हणजे सहजपणे एखादी असाध्य गोष्ट साध्य केली जाते, कारण अभ्यास. तुका म्हणे. आता अभ्यास केल्याशिवाय हे काहीच होत नाही, तो करावा असं माझा स्वतःचं वैयक्तिक मत आहे. दूरदर्शननी मला इथं बोलवलं आणि मला हा संवाद साधता आला, याबद्दल मी दूरदर्शन आणि तुमचे आभार व्यक्त करतो. कायद्याची योग्य ती माहिती असली तर आपण आपली सोसायटी, आपलं घर आपण सुरक्षित ठेवू शकतो. प्रेक्षकांनो, आजच्या कार्यक्रमात आज आपण इथंच थांबणार आहोत. पुन्हा भेटूया नवीन भागात नवीन माहितीसहित. तोपर्यंत नमस्कार.